आज शेळ्या घराभोवती सोडले त्या बरं का, बाहेर नाही नेलं. आणि आता पूर्ण 6 वाजले आणि घराभोवतीने शेळ्या हिंडवले ते बघा. आणि तरी पण कसं होतं माहिती आहे का, शेळ्या जरा मोकळं जर सोडलं ना, काटा कुटा पाला पाचोळा वाळलं वलं कसलं पाहिजे तसलं शेळ्या खाते त्या, झाडरं कंटी. आणि त्यामुळे शेळ्या सोडलं ना जरा फरक पडतो शेळ्यांना. पण कसं होतं, टाईम मिळत नाही शेळ्या सोडायला, त्यामुळे शेळ्या काही जास्त सोडत नाही. असं एखाद दिवशी सोडतोय बरं का. काल पण सोडलेल्या, आज पण सोडले त्या. आणि मस्त शेळ्या खाते त्या, पण चांगलं बरं का. म्हणजे असं लई दिवस झालं सोडलं नाही त्यामुळं दमवत्याल्या आहे असं काही सुद्धा नाही त्यांचं. निवांत हिंडते आमच्या शेळ्या. शेळ्यांचं काही टेन्शन नसते. तेव्हा तिकडे एक हिंडतंय, नको शेळ्या मागं लागते त्या. त्यांनी वैरण घेऊन आल्या, तर त्यांनी जर वैरण घेऊन आलं तर शेळ्या मग त्यांच्या मागं लागते त्या. म्हणून म्हणलं आणू नका वैरण, जरा हिंडायला लागले त्या, पाप हिंडू द्या आहे ना. मस्त हिंडते त्या. कांग्रेसचं गवत म्हणा, हे तुम्हाला दाखवते कसं खाते त्या गवत. थांबा, काँग्रेस किती छान खायला. आणि उन्हाळ्याच्या दिवसात कसलं असेल तसलं खाते. आणि उन्हाळ्या दिवसात काँग्रेस खाल्लं तर काही सुद्धा होत नाही बरं का. आणि जर हेच जर पावसाळ्या दिवसात खाल्लं की नाही काँग्रेस, तर त्यानं ज्यांची बारकी पिल्ली आहे ती संडास करून घेते ती. कारण काँग्रेसनं दूध कडू होते आणि ती कडू दूध झाल्यामुळे ती पिल्ली संडास करून घेते ती. ऐकतच नाही ती, कमीच येत नाहीत, किती पण औषधं करा. मग त्यासाठी उन्हाळ्यात काय पण खाऊ द्या, काहीसुद्धा शेळ्यांना प्रॉब्लेम होत नाही. आणि शेळीत जात अशी आहे, काय दिसेल ती खाते. म्हणजे वरचं झाडपाला तेवढं बरं का, ते म्हणजे इकडं तिकडं ते नाही. झाडपाला फक्त शेळीला जास्त आवडतो. आणि आपल्याला जर काय पण खायचं पाहिजे असलं तर ना, मग करायची मस्तपैकी मेंढर करायची. मेंढर काय पण खाते, जमिनीला चिकटलेलं गवत पण खाते ती, सुट्टी देत नाही ती. त्यामुळे सगळ्यांचं खायचं चालू आहे आणि ह्या दोन्हीचं खेळायचं चालू आहे. जरा खाते ते, जरा उड्या मारते ते, खेळते ते. आणि त्याच्यानंतर मागणं जाऊन जरा त्यांच्या आईला पेते. एक तर आहे ना सारखं त्याच्या मागणं आईला पेत असते. ह्या गाई पाठ गाभण लागल्या बरं का. पोटाचा आकार बघा, आता बऱ्याच जणांना ओळखू येत नाही, तर पोटाचा आकार बघायचा. आकारावरून लगेच समजतं. येड्याला समजेल किंवा आपण तर शाणी माणसं आहे, येड्या माणसाला समजेल शेळी गाभण आहे का नाही ते. चालली बा, त्यांनी मोकळा आल्या तर चालली लगेच मागं. आणि त्यांनी जर वैरण घेऊन आला असतं तर ही शेळी थांबली असते की इथं बघा कशी बघत उभं राहिल्या. काय चालू आहे, काय चालू आहे म्हणत्या. असू द्या मस्त. आपल्याला एक कमेंट आली ती काळी पाडी द्यायची आहे का, तर पाडी नाही बरं का द्यायची. आणि का माहीत आहे का, आपल्याला गाय फक्त दारात असावी म्हणून ठेवायचे. त्याचं काही आपल्याला उत्पन्न घ्यायचं नाही किंवा प्रॉफिट घ्यायचं नाही, काय सुद्धा नाही. फक्त दारात देशी गाय असावी म्हणून गाय सांभाळायची आहे. तर आपल्याला आता झाल्या पाडी, आणि ती पाडी ठेवायची आणि गाय आपण देणार आहे. कोण चांगलं सांभाळणार असेल त्याला बरं का. आणि न्यायचं आणि विकायचं असलं तर गाय नाही देणार. पण जे कोण चांगलं सांभाळणार आहे त्यांच्यासाठी आपण गाय देणार आहे. जर कोणाला पाहिजे असली तर न्या. भरवल्या गाभण आहे का नाही माहीत नाही, आम्ही काही तपासलो नाही. गाय पण नाही तपासली, म्हैस पण नाही तपासली अजून. तपासायचंच म्हणतोय, पण तपासली काही नाही. आणि जर कुणाला गाय जर चांगली सांभाळणारी असली, नाही तर न्यायचं, त्या जनावराचं हाल करायचं असलं कोण असलं तर नको. आम्हाला फक्त पुजायसाठी म्हणजे दारात गाय असावी, गोमूत्र मिळतं, गाईचं शेण मिळतं. आणि त्याच्यानंतर गाईची पूजा केलेलं सकाळी चांगलं असतं. गाईला एखादा घास चारलेला चांगला असतो म्हणून गाय सांभाळल्या, दुसरं कशासाठी नाही. तर तुम्हाला जर कोणाला ही गाय, पांढरी गाय जर पाहिजे असली तर द्यायची आहे. गाय एकदम शांत आहे, तुम्ही बघितलं आहे व्हिडिओमध्ये. आणि काळी पाडी काही देणार नाही, ती पाडी ठेवायची, त्याची गाय करायचं. म्हणजे आपल्याला गाय तयार होत्या म्हणून ही गाय द्यायची आहे. बा कोण चांगलं सांभाळणार असलं तर नेऊ शकता. नेऊन असं विकायचं असलं तर काय गाय आत्ताच नेऊ नका. आम्हाला काही ते लई जड करत नाही. एक म्हण आहे, गप्पा वाढून काम दोड. हो का, कसं काम दोड होते बघितलं काय, कसं येऊन लागला इथं लगेच डोळाचं गाव कामाचा. चल चल, बोकडाला भैया तेव्हा तिथं सुबाबळ चारायला लागलाय. कुठे गेला, आड आहे, केळीची आड आहे. बोकड ओरडते तिथं सुबाबळ चारायला. अगं सगळ्यांचं काय काम आहे इकडं, चला. चल, पडला दगड, कसं काय लागला. चल माघारी, तिथंच उडी मारून माघारी येतोय आणि कामाचा. तू इकडे येऊच नको बाबा, चल तिकडे.
असं आहे, लागले ते शेळ्या हिंडायला. घराभोवती काय आज बाहेर कुठं नेलं नाही शेळ्या हिंडायला. आणि घरी पण वैरण घालायला काय व्हायला लागले माहिती आहे का, ती हाती गवताचं जी वैरण आहे ना, ते वैरणला 1 महिनाभर पाणी नव्हतं आणि त्यामुळं का काय कोणास ठाऊक, पण शेळ्या व्यवस्थित खायना झाले त्या. आणि त्यामुळे मग हरभराच बुसकट खाते त्या. तासभर जरा सोडलं ना, कसलं असेल तसलं गवत वाळलेलं वलं कसलं असेल तसलं खाते त्या. म्हणून यांना तासभर सोडतोय आणि हरभऱ्याचं बुसकट सकाळ दुपार घालतोय. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्याने सपोर्ट करा.